भाजपने हा गड राखलाय। काजोल किशोर गुणिजन यांचा विजय झालेला आहे। निश्चित खरं तर मराठीवरून एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंचा करिश्मा ठाण्यातही चालत नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। कृपा राजन विचारे यांच्या पत्नीचा पराभव झालेला आहे। प्रभाग क्रमांक 12 मधून त्या निवडणुकीच्या रिंगणात होत्या आणि राजन विचारे यांनी स्वतः ठाण्यात गेली अनेक वर्ष काम केलेलं पुण्यात सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर विजयी झाल्याची महत्त्वाची अपडेट आहे। सोनाली आंदेकर मी सांगू इच्छिते प्रेक्षकांना की त्या जेलमध्ये आहेत, आरोपी आहेत, मात्र तरी देखील 140 मतांनी त्यांचा विजय झाल्याची महत्त्वाची अपडेट आहे। आंदेकर आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी आहेत। आंदेकर आणि आता आपण जर पाहिलं तर त्यांचा विजय झाल्याची महत्त्वाची अपडेट आहे। आंदेकर कुटुंबाने एबी फॉर्म भरले होते, त्यानंतर मोठ्या प्रमाणात वादग्रस्त अशी विधानं देखील आपल्याला पाहायला मिळाली की गुन्हेगारी पार्श्वभूमीतील कुटुंबियांना या ठिकाणी तिकीट देण्यात आलं होतं। मात्र या ठिकाणी हे चित्र पाहायला मिळतंय की आंदेकर कुटुंबातील 2 व्यक्तींचा या ठिकाणी विजय झालेला आहे। नाशिकमधील हे ग्राफिक्स आपण पाहतोय। या ठिकाणी भाजपला 59 जागा मिळाल्यात। नाशिकमध्ये 43 शिंदेच्या शिवसेनेला मिळालेल्या आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेला 11 जागांवर यश आलंय, तर मनसेनं मात्र एकाच जागी या ठिकाणी विजय प्राप्त केलेला आहे। नाशिक जर आपण चित्र पाहिलं मेघना, तर नाशिकमध्ये देखील ठाकरे बंधूंनी सभा गाजवलेली होती, मात्र कुठेतरी निराशा पदरात पडल्याचं धुळे महानगरपालिकेचा हा निकाल आपण पाहतोय। कृपा खरं तर या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एकही जागा मिळवण्यात यश मिळालेलं नाहीये, इतर 8 आहे। धुळ्यात देखील आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षात सर्वात मोठा पक्ष असल्याचं चित्र आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण अपडेट्स घेतोय। यानंतर आणखी एक ब्रेकिंग आपल्या समोर येते। वरळी मतमोजणी केंद्रात एकमेव शिंदेचा उमेदवार विजयी ठरलेला आहे। उमेदवार वनिता दत्ता नरवणकर या ठिकाणी त्यांचा विजय झालेला आहे। अरविंद सावंत आणि सचिन अहिर, सुनील शिंदे यांची भेट घेतलेली आहे। दत्ता नरवणकर यांनी अरविंद सावंत यांचे या ठिकाणी आशीर्वाद देखील घेतलेले आहेत। तर लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचित युती अर्थातच आघाडीवर आहे। लातूरमध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीला मोठं यश मिळालेलं आहे। 70 पैकी 47 जागा जर पाहिला तर काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीला मिळाले। लातूरकर नेहमी गुणवत्तेच्या बाजूने असतात असं महत्त्वाचं विधान अमित देशमुख यांनी केले। लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचित युती आघाडीवर असल्याचं चित्र आहे। 70 पैकी 47 जागा कृपा काँग्रेस आणि वंचित युतीच्या आघाडीला खरं तर मिळालेल्या आहेत। रितेश देशमुख यांनी केलेलं विधान आणि त्यानंतर अमित देशमुख यांनी केलेलं विधान, लातूरकर नेहमी गुणवत्तेच्या बाजूने असतात असं महत्त्वाचं विधान अमित देशमुख यांनी केलेलं आहे। लातूर खरं तर देशमुखांचा हा बालेकिल्ला समजला जातो। काँग्रेसनं मात्र या ठिकाणी गड राखलेला आहे। तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही। लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात। लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही। जय महाराष्ट्र। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।